हाय हॅलो नमस्कार सखी. बऱ्याच वेळा स्त्रियांचं शरीर, त्यांची त्वचा, केस यामुळे त्यांचं वय खूप लवकर झाल्यासारखं दिसतं. वयापेक्षा बऱ्याचदा स्त्रिया म्हाताऱ्या असल्यासारख्या दिसून येतं. याची काय कारणे आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण काही छोटे छोटे बदल यासाठी करणं गरजेचं असतं. स्वतःसाठी थोडासा वेळ काढून नित्य कामातूनच यामध्ये बदल केला तर नक्कीच आपलं दिसणारं वय आपोआप कमी व्हायला चालू होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. घरातील कामे, जबाबदारी आणि सगळ्या व्यक्तींची काळजी घेण्यापुढे स्त्रिया शक्यतो स्वतःला वेळ देत नाहीत. स्वतःला वेळ न दिल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे, शरीराकडे विशेष असं लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे शरीराचं बरंचसं नुकसान हळूहळू होणं चालू होतं. घरातील कामं, जबाबदाऱ्या यात बराच वेळ जातो आणि त्यानंतर शरीर खूप दमून जातं. अशा वेळी स्वतःच्या व्यायामाकडे दुर्लक्ष केलं जातं. सकाळी लवकर उठून घरातील काम किंवा सगळ्यांचे डबे, नाश्ता, जेवण बनवून देण्याचे असतात. त्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये व्यायाम होतच नाही आणि त्यानंतर भरपूर दमल्यामुळे आपण कामांना जास्त प्राधान्य देतो आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करतो. व्यायाम न केल्याने शरीरावरती परिणाम दिसणं चालू होतं. बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आहारावरती विशेष लक्ष देत नाहीत. घरातील व्यक्तींच्या किंवा मुलांच्या आहाराकडे आपण ज्या पद्धतीने लक्ष ठेवतो तसा कोणताही पौष्टिक आहार बऱ्याच वेळा स्त्रिया स्वतःसाठी घेत नाहीत. आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, फॅट, विटॅमिन, मिनरल्स यांचा समतोल ठेवण्याकडे आपले लक्ष नसतं. आहारामध्ये पौष्टिक घटकांचा कमी जास्त प्रमाणात समावेश असणं हे देखील लवकर वय दिसण्याचं कारण आहे. बऱ्याचदा घरातील इतरांच्या सगळ्या आहारामधून जे काही कमी जास्त उरेल त्यामध्ये स्त्रिया आपलं पोट भरतात. मग राहिलेले पदार्थ सगळे पौष्टिक असतीलच असं नाही किंवा त्यातून शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषण तत्व मिळतीलच असंही नाही. त्यामुळे आहारामध्ये पौष्टिक घटक कमी प्रमाणात येत राहतात आणि शरीराचं नुकसान होणं दररोज थोडं थोडं चालू होतं. स्त्रियांना घरातील आणि बाहेरील भरपूर कामे असतात. ही सगळी कामे, जबाबदारी वेळेवर पूर्ण करण्यात आपण कधीही पुरेशी झोप आणि विश्रांती घेत नाहीत. थकलेल्या मेंदूला आणि शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आराम मिळणं गरजेचं असतं आणि नियमितपणे ही सवय जर ठेवली तर शरीराची हानी होते. अतिप्रमाणातील ताणतणाव, चिडचिड, काळजी या गोष्टी स्त्रियांकडे खूप जास्त असतात. घरातील कोणतंही काम असो, कोणत्याही व्यक्तीची अडचण असो, या प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्त्रियांवरती असतोच. त्यामुळे जास्त प्रमाणात चिंता, ताण करणं, चिडचिड करणं, जास्त काळजी करणं या गोष्टी आपल्या शरीर आणि मन दोन्हीचं नुकसान करतात. त्यामुळे या गोष्टींपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. तटस्थपणे विचार करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मी काय घरातच असते, मला कुठं बाहेर जायचंय, मला कोण बघणार, अशा विचारांमुळे बऱ्याचदा स्त्रिया स्वतःचं राहणीमान, कपडे, शरीर, त्वचा, केस या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपलं वय कमी असूनही या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती वयस्कर दिसण्यासाठी होतो. या उलट तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर स्वतःला प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न असेल तर शरीरही नक्कीच छान राहतं. तुम्हाला घरात असो किंवा बाहेर असो नीटनेटकं, टापटीप आणि छान राहणं गरजेचं असतं. आहारामध्ये जास्त तेलकट, मसालेदार, जंक फूड, शिळे पदार्थ, प्रिझर्व केलेले पदार्थ, जास्त मांसाहारी पदार्थ असतील तर त्यामुळे तुमच्या त्वचेवरती आणि शरीरावरती वाईट परिणाम झालेला दिसून येतात. शरीरामध्ये अतिरिक्त फॅट साठण्याचं हे देखील एक कारण आहे. त्यामुळे आपण लवकर म्हातारे दिसू लागतो. पुरेसं पाणी न पिल्यामुळेही वयस्कर दिसू लागतो. पाणी शरीर डिटॉक्स करण्यासाठी, त्वचेला तजेला देण्यासाठी, केसांसाठी गरजेचं असतं. जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुमच्या त्वचेवरती त्याचे परिणाम दिसून येतात आणि त्यामुळं पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस झालेले असतात. प्रत्येक वेळी वयाच्या टप्प्यावरती हे बदल होत असतात. शरीरात झालेला बदल शरीराला स्वीकारण्यासाठी आणि अनावश्यक बदल परत पूर्ववत आणण्यासाठी स्वतःकडे, आहाराकडे, व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही हे बदल घडवून आणले नाही तर हे हार्मोनल चेंजेस तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात. डिलिव्हरीनंतर शरीरामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. डिलिव्हरीमध्ये शरीराची भरपूर झीजही झालेली असते. त्यामुळे डिलिव्हरीनंतर योग्य ती काळजी घेणं आणि शरीर पूर्ववत येण्यासाठी पुरेसा आराम, व्यायाम आणि आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे. तसेच मोनोपॉजनंतरही म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतरही शरीरामध्ये बरेचसे बदल होतात. त्यावेळीही स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे.
स्वतःला अपडेट ठेवा. स्वतःसाठी दिवसातील काही वेळ नियमित काढा. काही छंद जोपासा. आवर्जून बाहेर पडा. मित्रमैत्रिणींना भेटा. लोकांमध्ये वेळ घालवा. तरच आपलं मन आणि शरीर प्रसन्न राहील. घरातील इतर व्यक्तींची तुम्ही जशी काळजी घेता तशी स्वतःचा आहार, आराम, व्यायाम या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवा. स्वतःकडे, तुमच्या असण्याकडे आणि दिसण्याकडेही लक्ष द्या. हे आयुष्य एकदाच मिळणार आहे, त्यामुळे उत्साही, आनंदाने आणि आरोग्यदायी आणि भरभरून जगा. तरच आपण कायम चिरतरुण राहू शकू. सखी या चॅनलवर असेच बरेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. या चॅनलवरील उपयुक्त असणारे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.